आता ही बातमी फक्त बुलढाण्यापर्यंत मर्यादित नाहीये, तर आपणही जर हापशाचं पाणी किंवा बोर मधून किंवा बोरिंगचं पाणी जर वापरत असाल तर ही आपल्यासाठी देखील एक धोक्याची घंटी आहे। सगळ्यात आधी मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात असणाऱ्या बोंडगाव, कालवड, कोठारा या गावामध्ये केस गळतीच्या आजाराची दहशत पसरलेली अत्यंत धक्कादायक ही बातमी येत आहे आणि ही बातमी आपल्यासोबत देखील संबंधित असू शकते। या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांना केस गळतीचा त्रास सहन करावा लागत आहे आणि वेगाने केस गळणे हे चिंतेचा विषय तिथे बनलेला आहे। ही केवळ सौंदर्य विषयक समस्या नसून लोकांना याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर देखील याचा गंभीर परिणाम होत आहे। आता यामागे बरीचशी कारणं आहेत। ही कारणं काय आहे आणि यावर सरकारने केलेल्या एका संशोधनाचा देखील अहवाल समोर आलेला आहे। तर हे काय आहे यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका। बुलढाण्यातील या गावांमध्ये विशेषतः मध्यमवर्गीय किंवा शेतकरी घरातील कुटुंबियांच्या केसाची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे। मानसिक तणाव, शारीरिक कष्ट यामुळे तर केस गळण्याची समस्या जाणतेच, त्यासोबतच पर्यावरणातील बदल, जनसंपत्ती जे वातावरण आहे, जनसंपत्तीच्या तुटवड्यामुळे देखील एक ताण निर्माण होत आहे आणि या सर्वांमुळे केस गळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात जरी वाढत असले तरीही आरोग्य विभागाने ज्यावेळेस तपासणी केली तर एक अत्यंत धक्कादायक बाब समोर येत आहे। वापरण्याच्या पाण्यामध्ये किंवा बोरचे जर पाणी असेल तर या पाण्यामध्ये नायट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात येथे आढळून आलेला आहे आणि सोबतच या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात या पाण्याचा TDS लेवल देखील वाढलेला होता। नायट्रेटमुळे जीवघेणे आजार जडू शकतात आणि याच नायट्रेटमुळे लोकांना टक्कल पडण्याची समस्या देखील, या तक्रारी देखील समोर येत आहे। या आजारामध्ये काय होतं, एकदा डोक्याला खाज येणं सुरुवात होते, त्यानंतर केस गळती सुरू होते आणि पुढच्या काही दिवसातच लिटरली 3, 4 किंवा 5 दिवसात पूर्ण डोक्याला टक्कल पडण्याची माहिती समोर येत आहे आणि या आसपासच्या गावामध्ये 50 ते 55 नागरिकांना ह्या आजाराची लागण झालेली आहे आणि त्यांच्या डोक्याला लिटरली टक्कल पडल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। 90% रुग्णांमध्ये डोकं खाजवल्याची तक्रार येते आणि अशा बहुतांश रुग्णांना हिवाळ्यामध्ये होणारे टीनिया कॉर्पोरिस, टीनिया कॅपिटिस, पिटिरियासिसी कॅपिटिस अशा आजारांची लागण होते। या गावातील पाण्याचे नमुने रासायनिक प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत। या गावांमधील पाण्यामध्ये नायट्रेट मोठ्या प्रमाणात वाढलेलं या अहवालामध्ये दिसून येत आहे आणि नायट्रेट हा लिटरली एक विषारी घटक आहे। मोठ्या प्रमाणात हा माणसाच्या शरीरावर इफेक्ट करतो आणि सोबतच पाण्यातील TDS चे जे प्रमाण आहे त्याने देखील उच्चांक गाठलेला आहे। त्याची जी पातळी आहे TDS ची पातळी ही अतिशय हाय लेवलला गेलेल्या असल्यामुळे हे पाणी लिटरली वापरण्याजोगं नाहीये। काही ठिकाणी गव्हर्नमेंटने, शासनाने पिण्याच्या पाण्याचा बंदोबस्त केलेला आहे, परंतु वापरण्यासाठी ज्यावेळेस नागरिक हे पाणी वापरत आहे तर त्याचा साईड इफेक्ट शरीरावर दिसून येत आहे। तर आपणही जर हापशाचं पाणी किंवा बोर मधून किंवा बोरिंगचं पाणी जर वापरत असाल तर ही आपल्यासाठी देखील एक धोक्याची घंटी आहे। सगळ्यात आधी आपल्या पाण्याचं परीक्षण करून घेणं गरजेचं आहे। आपण जे बोरचं पाणी वापरतो याला प्रयोगशाळामध्ये, जेही आपल्याकडे शासनाची प्रयोगशाळा असेल किंवा प्रायव्हेट असेल, तेथे पाण्याचे नमुने पाठवा आणि हे पाणी वापरण्याजोगं आहे की नाही याची तपासणी करून घ्या। त्याचा TDS लेवल काय आहे, त्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण आहे नाहीये, कारण बुलढाण्याच्या ह्या गावांमधून बातमी आलेली आहे ठीक आहे, परंतु प्रिकॉशन घेणं हे कधीही चांगलं। आपल्या हे पाण्याची तपासणी करून घ्या। 90% महाराष्ट्रामध्ये बोरचं किंवा हापशीचं पाणी वापरलं जात आहे आणि हे पाणी एकदा चेक करून घेणं कधीही चांगलं आपल्या शरीरासाठी, आपल्या शारीरिक स्वास्थ्यासाठी हे पाणी कधीही चांगलं। कारण आता या लोकांना, ज्या लोकांना टक्कल पडलेलं आहे यांना परत केस येतील की नाही यावर संशोधन इथून म्हणजे झिरोतून स्टार्ट आहे आणि नुसतं टक्कलच नाही तर ह्या नायट्रेटचे, TDS चे शरीरावर देखील विविध प्रकारचे परिणाम दिसून येत आहे आणि त्यामध्ये खाज येणं, त्वचारोग होणं, सायरोसिस सारखे आजार एकदम सहज होत आहे। त्यामुळे जर आपण पाणी बोरचं, हापशाचं किंवा जमिनीतून येणारं पाणी जर वापरत असाल तर आपणही आपल्या पाण्याची तपासणी करून घ्या, त्याचे नमुने चेक करून घ्या, त्याचं TDS, त्यामध्ये असणारं नायट्रेट किंवा इतर घटकही किती प्रमाणात आहे, हे वापरण्याजोगं आहे की नाही परत सांगतोय, पण एकदा आपण हे चेक करून घ्या। जर आपलेही केस गळत असेल तर काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत
आणि खास करून आपल्या बागेमध्ये कोरफड, मेथी, कांदा, कढीपत्ता अशा छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करून आपण आपल्या केसाचं आरोग्य सुधारू शकतो. विशेषतः आपण जे आहार घेतोय, आपण जर स्वस्थ आहार घेतला तर आपल्या केसांचं स्वस्थ असं पोषण होतं. विनाकारण जंक फूडने देखील केस गळतात. आपण चायनीज खातोय, सॉसेस खातोय, हे आपल्या शरीरासाठी आणि विशेषतः मार्केटमधून येणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये रासायनिक घटक वापरले जात आहेत आणि ते आपल्या केसासाठी अत्यंत घातक असे हे घटक आहेत. तर या गोष्टींचा वापर कमी करा, जे शरीरासाठी स्वस्थ आहे. चांगलं पोषण घ्या, चांगला आहार घ्या आणि परिणामी चांगल्या पोषणाचा आपल्या केसावर चांगला परिणाम होईल आणि आपल्या केसांचं आरोग्य देखील सुधरेल. जर आपल्याला केस गळतीचा आजार चालू झालेला असेल, आपल्याला आपली केस गळती सुरू झाली असेल किंवा केस गळत असतील, तर सगळ्यात अगोदर आपला मानसिक ताण कसा आहे ते देखील समजून घेणं गरजेचं आहे. मानसिक ताण देखील कमी करणं गरजेचं आहे, कारण डोक्याला जर तुमच्या टेन्शन असेल त्याचा सगळ्यात पहिला इफेक्ट तुमच्या केसांवर होईल. योग करणं, व्यायाम करणं, ध्यान साधना करणं, या छोट्या छोट्या गोष्टींचा जर आपण अवलंब केला तर आपलं मानसिक टेन्शन कमी होतं. पण प्राणायाम करा, व्यायाम करा, साधना करा. व्यायाम आणि प्राणायाम जर यांचं जर आपण संतुलन साधलं आणि सोबत थोडस मेडिटेशन किंवा थोडासा योग साधना जर केली तर आपल्याला त्याचा अतिशय चांगला असा इफेक्ट मिळतो आणि त्याचाच परिणाम आपल्या डोक्याच्या केसांवर देखील होतो. सर्वसाधारण आरोग्याची तपासणी करून घेणं. तर बघा, आपल्या जर केस गळती चालू झालेली असेल किंवा आपल्याला असं वाटत असेल आपले प्रमाणाबाहेर केस गळत आहे, तर सगळ्यात आधी म्हणजे जसं मी ज्या गोष्टी सांगितल्या, आहार तुम्ही चांगला घ्या, योग करा, प्राणायाम करा, मेडिटेशन, ध्यान साधना करा, पण त्यासोबतच आपली सर्वसाधारण आरोग्य तपासणी जे ही देखील करून घेणं गरजेचं आहे. कधी कधी काय होतं, शरीरातील हार्मोनल जे हे डिसबॅलन्स होतात आणि हे हार्मोनल झालेलं असंतुलन जे हे आपल्या शरीराला इफेक्ट करतं आणि त्याचा परिणाम आपल्या डोक्यांवर होतो. केस गळती ही सगळ्यात पहिलं सिम्पटम आहे. तर हार्मोनल डिसबॅलन्स जर असेल, असंतुलन जर असेल, तर त्यावर देखील त्याचे योग्य डॉक्टरचा, योग्य वैद्याचा सल्ला घेऊन हे जे डिसबॅलन्स आहे यावरती देखील काम करणं घेणं अत्यंत आवश्यक आहे. केसांची देखभाल करणं. आता आतापर्यंत जितक्या गोष्टी सांगितल्या त्यासोबतच केसांची देखील योग्य प्रकारे साफसफाई करणे, अतिशय उच्च प्रमाणात गरम हो किंवा अतिशय थंड अशा तापमानापासून केसांचा बचाव करणे, योग्य शॅम्पू, कंडिशनर त्यांचा वापर करणे, जास्त केमिकल असलेला किंवा जास्त केमिकल जे उपचार आहेत त्याचा वापर कमीत कमी करणे, नैसर्गिक तेल जे आहे त्यांचा मसाज करणे डोक्यांना. आता बघा, जुन्या काळी आपली आजी वगैरे असेल तर आपल्याला आठवत असेल, तर असा मसाज वगैरे करणे, तेल व्यवस्थित लावणे, ह्या गोष्टीमुळे देखील केसांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. तर ह्या गोष्टी देखील छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ही काळजी घ्या आणि आपल्या केसाचं आरोग्य जे हे सकारात्मकरित्या चांगलं वाढवा. इतके करूनही जर केस गळत असेल तर मग मात्र आपल्याला आधुनिक उपचार घेणं गरजेचं आहे. पण मी म्हणतो, ह्या गोष्टी केल्या, इतक्या आतापर्यंत सांगितलेल्या गोष्टी केल्या तर आपल्याला केस गळतीचा प्रॉब्लेम येणार नाही. इतकं करूनही जर आलं, कारण हे आता ह्यानंतर जी मी उपाय सांगणार आहेत हे महागडे उपाय आहे, कारण रिप्लेसमेंट करणं, नवीन ट्रीटमेंट करणं, नवीन केस उगवणं हे महागडे उपाय आहे. त्यापेक्षा आयुर्वेदिक अशा गोष्टींचा आपण वापर करू शकतो. हेड मसाज करणं, हॉट ऑइल ट्रीटमेंट असतं, प्लेटलेट रिच प्लाझ्माचं जे हेअर ट्रान्सप्लांट करू शकता. तर ह्या गोष्टी ही आपल्याला करणं गरजेचं आहे. परंतु महागडे उपचार किंवा उपचारापर्यंत जाऊस तर प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर असं म्हटलेलं आहे. त्यावरती विश्वास ठेवा आणि ज्या गोष्टींचं केसांची देखभाल सांगितलेली आहे, योगा, प्राणायाम, आहार, या मानसिक ताण जो आहे तो कमी करणं, ह्या गोष्टींवरती लक्ष द्या. आपोआपच केस गळती आपली थांबेल. तर मित्रांनो, ही होती बुलढाण्यामध्ये होणाऱ्या केस गळतीच्या विषयी आणि सोबतच केस गळत जर असतील तर त्याविषयी आपण काय करू शकतो याची छोटीशी माहिती. विषयापासून थोडासा हटून हा व्हिडिओ आहे, परंतु विषय गंभीर आहे आणि मला असं वाटलं की यावरती आपण बोलायला पाहिजे. अधूनमधून असे व्हिडिओ मी करत राहणार आहे. विषयाचं गांभीर्य ओळखून आपणही अशा व्हिडिओला देखील सपोर्ट करा, ही आपल्याला विनंती आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या नातेवाईकांना पर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, त्यांना ही माहिती कळू द्या. आपण भेटूया पुढील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ. तोपर्यंत हसमुख रहा, प्रसन्न रहा, हॅपी गार्डनिंग आणि जय हिंद.